We are at Chhatrapati Shahu Maharaj Dental College. We are we are with a very reputed Dr. Rupali, who is working to eradicate tobacco from the community. मॅडम आम्हाला सोप्या भाषेत असं सांगा की समाजामधून यूथमधून तंबाखू आणि सिगरेटचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी आपल्या कॉलेजमार्फत किंवा तुम्ही तुमच्या स्तरावर काय प्रयत्न करत आहात आणि ती कशी इरॅडिकेट होऊ शकते या संदर्भात जरा मार्गदर्शन करा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रुपाली मस्के. मी CSMS डेंटल कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करत आहे आणि मी एक सर्टिफाईड टोबॅको सिझेशन स्पेशलिस्ट आहे. हे आमचं टोबॅको सिझेशन सेंटर आहे. इथे आम्ही जे कोणी आमच्याकडे पेशंट्स तंबाखू यूज करणारे असतात, म्हणजे ज्यांना आम्ही आमच्या भाषेमध्ये टोबॅको यूजर्स म्हणतो, ते येतात. आम्ही त्यांना त्यांची फ्रिक्वेन्सी टोबॅकोबद्दल विचारतो आणि लगेच त्यांना आम्ही टोबॅको काउन्सिलिंग याच सेंटरमध्ये देतो. मॅडम, हे जे तुम्ही काम करत आहात हे नॅशनल गाईडलाईन्सच्या अंडरटेकिंग आहे. बेस्ट कसं ते जे डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया जे आमचं मेन बॉडी आहे, तर ना त्यांनीच आम्हाला प्रत्येक डेंटल कॉलेजमध्ये एक टोबॅको सिझेशन सेंटर उभारण्यासाठी कंपल्शन केलेलं आहे. म्हणजे इट इज मॅन्डेटरी. तर आम्ही वेगळं काही करत नाही आहोत. दिस इज रुटीन ऑफ आवर डेंटल प्रॅक्टिस की एव्हरी टोबॅको युजरला आम्ही अवेअर करतो की तंबाखूचे दुष्परिणाम काय आहेत आणि मग ना त्यानुसार त्यांना ते थांबवण्यासाठी मदत करतो. तुमच्याकडे हे जे डेंटल कॉलेजला जे पेशंट्स येतात, प्रत्येक पेशंटची आम्ही स्क्रीनिंग करतो आणि प्रत्येक पेशंटला त्याच्या तंबाखूच्या वापराबद्दल त्याला विचारतो आणि त्याला थांबवण्यासाठी आम्ही काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, आतापर्यंत आपण आपली टीम अतिशय मोठं काम करत आहात. आतापर्यंत किती लोकांना याच्यापासून तुम्ही परावृत्त केलं? आतापर्यंत तर आमचा जो रेशो पकडला की 5 वर्षापासून आमचं हे टोबॅको सिझेशन सेंटर सुरू आहे, तर जवळपास आम्ही एक 20% जरी म्हणालात हो की कम्प्लिटली, कारण हा स्पॅन जो आहे टोबॅको सिझेशनचा हा फार मोठा आहे. हो. 1.5 इयर्स याला कम्प्लिटली टोबॅको सोडायला लागते. जी. तर 20% तरी आम्हाला आतापर्यंत यश आलं. फार मोठं आहे. 20% म्हटलं की खूप यश आहे. मॅडम, सिजेशन याचा खरं मराठीत काय अर्थ होतो? कारण की ग्रामीण जनतेला ते कळलं पाहिजे तो शब्द. सिझेशन म्हणजे कम्प्लिटली एखादी गोष्ट तुम्ही वापरताय तिचा वापर करणे थांबवणे, म्हणजे तंबाखूचं कंझ्युम करणं थांबवणे कम्प्लिटली. आणि त्याला 1.5 वर्षापर्यंत आपल्याला पेशंटला मेंटेनन्स फीस द्यावी लागते आणि पेशंटला सारखं इन्स्पायर करावं लागतं, तरच ते शक्य होतं. तुम्ही ग्रामीण जनतेमध्ये किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये कॅम्प घेतात, तर कशा पद्धतीने त्यांना काउन्सिलिंग करतात? आम्ही पूर्ण आमची टीम, जी एक्सपर्ट टीम आहे, ते आमचे व्हिडिओ मटेरियल्स, काउन्सिलिंग मटेरियल्स आणि ते सगळं घेऊन जातो आणि त्यांना तंबाखूचे दुष्परिणाम सांगतो. स्टेप वाईज जे गव्हर्नमेंटने 5A म्हणून दिलेलं आहे, आस्क, असेस, अरेंज, असिस्ट, तर ते सगळं त्यांचं निकोटीन डिपेंडन्स टेस्ट वगैरे सगळं करून आम्ही त्यांना बरोबर दुष्परिणाम तंबाखूचे काय आहेत आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे सांगितल्यानंतरच पेशंट कन्व्हिन्स होतो. मॅडम, भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. तुम्ही असंच मार्गदर्शन समाजासाठी करत राहा. नवीन तरुणांना ही तंबाखू आणि टोबॅकोची सवय आहे, याला प्रवृत्त करण्यामध्ये तुमचा कॉलेजचा खूप मोठा हात आहे. तुमच्या डीन, तुमच्या ट्रस्टींचं आमच्या वतीनं स्वागत आणि अभिनंदन. आभार. जय हिंद.